श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज पाऊस पडत आहे आमच्या इकडं. एक 8 दिवस पाऊस नव्हता, त्याच्यामुळं आता पाऊस पडायला चालू आहे. आणि आता भडंग खाण्याची इच्छा झाली आहे पावसात. त्याच्यामुळं आता मी भडंग बनवायला सुरुवात करणार. आणि आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आता भाजून आधी भाजून घेतलेलं होतं आणि नंतर तेल वगैरे ठेवून कढई ठेवून तेल घालून जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ असं घालून सर्वत्र एकत्र आता करायला लागले. आणि थोडं जरा जास्त पण तिखट करणार नाही, कारण नात आहे माझी, तिला पण नातीला लागतं, त्याच्यामुळे थोडासा सपक पण करणार आहे. नाही तर तसं कोल्हापुरी झणझणीत भडंग आम्ही बनवतो, कारण नात खाणार शाळेला ते जाते, मग त्याच्यामुळं तिला तिखट ते नाही आवडत. तिखट जरा थोडं कमी खाते, मग त्याच्यामुळे मी थोडा सपक बनवला आहे. आणि आता छानपैकी असं भडंग बनवायला सुरुवात करायला लागले. आणि तुमच्याकडे कसं भडंग असं कुठून तुम्ही माझे व्हिडिओ बघता हे सांगा, म्हणजे मला समजेल कोल्हापूरचे भागचे आहात की तिकडे पुणे, मुंबई या शहरात तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, ते पण मला समजेल. आणि त्याच्यामुळे मी आता व्लॉग बनवायला चालू केले आहे. गोधडीचं पण मी व्लॉग टाकते, छोटे छोटे व्लॉग बनवून टाकते, मोठे पण व्हिडिओ बनवून टाकते. ते सर्वांना आवडायला लागलेत आणि आता मला कमेंट पण करायला चालू आहेत. त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ बनवायला चालू करते. आणि गोधडीचं पण टाकले, ते पण तुम्हाला कसे वाटतात ते पण मला सांगा. आणि जेवणाचं पण आता काय तरी असं नवीन नवीन जेवण आमच्याकडे पद्धत कशी असते कोल्हापुरी, ते पण तुम्हाला जेवणाची पण व्हिडिओ बनवून टाकत राहीन. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगत राहा, म्हणजे मला समजेल की छान वाटतं असं. मग सर्वांची कमेंट येते म्हणून मग परत आणि मला व्हिडिओ बनवायला छान वाटेल. आणि आता आमच्याकडे पाऊस पण सुरू आहे. आता सुनबाई थोडा चहा पण बनवून देते का बघते. आणि आता भडंग झालेलं आहे, त्याच्यामुळे आता मी चहा भडंग खाणार आहे, पिणार आहे चहा तेन. आणि या चहा प्यायला. आमच्याकडं पाऊस पण चालू आहे बघा. इकडे आमचे खेडेगाव आहेत. खेडेगावामध्ये कसं वातावरण असतं आणि शेतामध्ये भांगलन वगैरे चालू आहे. आणि भात आता 8 दिवस पाऊस नव्हता, त्याच्यामुळं भात जरा असं सुकत होतं पाऊस नसल्यामुळं. आणि आता पाऊस चालू झाला आहे, आता चालू आहेत लोकांची शेतातली कामं. आणि मी गोधडी शिवते, त्याच्यामुळं मी घरात आता गोधडी शिवून झाल्यानंतर आता मी म्हटलं चला भडंग बनवू, म्हणून भडंग बनवलं आहे. आता चालू आहे बनवत. असं बघा, तुम्हाला कसं वाटतं भडंग सांगा मला. पुढच्या चहा झाला असला ते लवकर. अजून एक गोधडी शिवायची आहे मला, गोधडी घालायची आहे, शिवायची आहे. 2 गोधड्या घालून ठेवल्या तर मग नंतर उद्या शिवायला जरा बरं पडतं. आणि थोडं शिवून पण ठेवलं तर उद्याचं काम जरा थोडं हलकं जातं, सोपं पडतं. त्याच्यामुळं मला जरा लवकरात लवकर जरा चहा दिलीस तर बरं होईल. पूजा झाला का चहा? दे जरा चहा, म्हणजे आता टेस्टी पण भडंग झालेलं आहे, त्याच्यामुळं आता वरून चहा जरा थोडासा घेतला तर छान वाटतं. या सर्वजण भडंग चहा पिण्यासाठी या आमच्या खेडेगावात. कसं वाटतं बघा तुम्हाला भडंग आहे आमच्या इकडचा. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि कमेंट करून सांगा. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा. आणि लाईक पण करा, शेअर करा, कमेंट करत जावा. आणि गोधडीचं पण व्हिडिओ मी टाकत जाईन. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही मला कमेंट करा. आणि कोणाला हवे असतील तर गोधड्या शिवून सोप्या आणि साध्या पद्धतीत
आणि चांगले टिपा वगैरे बारीक बारीक असं कॉलम त्याचे करून घरे बारीक बारीक असं करून तुम्हाला छान असे गोधडे वगैरे शिवून देत राहीन मी. आणि आवडतील ते मी शिवून देतेल्या गोधड्या तुम्हाला आवडतील हे मला विश्वास आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला गोधड्या शिवून देत जाईन. आणि माझी आता आणि तुम्हाला जर गोधड्या शिवून पाहिजे असल्या तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात राहताय आणि मी कोणत्या म्हणजे शहरात नाही शहरात तरी नाहीच, आम्ही खेडेगावात आहे. कोणत्या तालुक्यात आमचं गाव आहे ते पण तुम्हाला सांगेन. आणि कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ते शिवून मी पोच करेन. आता भडंग बनवून झालेलं आहे आणि आता ही कॅरी बॅग आहे त्यात असं भरून ठेवणार मी. म्हणजे हवा लागत नाही, हवा लागली तर हे होतं मऊ होत्यात. आणि आता मुलगा भडंग दे म्हणतोय, त्याला टेस्ट करायसाठी थोडासा भडंग दिलेला आहे. आणि आता हे व्यवस्थित बांधून ठेवते. चला बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.